ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಸಭಿವನ್ನೇ ಬಿ ಹನುಮ ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವನು ಶುಭಾಶಯಗಳು ಸಭಿವನ್ನೇ ಬಿ ಸಕಾಳ ಹನುಮ जयंती उत्सव हनुमंतना गुडे हमारा देश में खेडावन्नाती भी मोठा शहर में जास्ती है। गल्ले गल्ली वणी वणीम संदे संदेम सभी भी हनुमंतनु गुडी हमने छे सभी हमने गोत्त असेल वातच छे ते आणि हनुमंतना गुडीनं लेकरू असो बुड्ढा असो बायको दामसो इव का भी नहीं सभी जना भी हनुमंतना गुडीने का चलले छे। लेकरू विद्या बुद्धि देके कन मांगशी सैनिक लोग ते सभी जना शक्ति देके कन मांगशी मात्र हर एकटा भी ह्या हनुमंत कडे जैकन पोगो पडानु तर गॅरंटी ऐसा हनुमंत येवनु एकोन येवनु जीवन चरित्रनु जरा हमी कळलेवानो प्रयत्न करा। हमी हनुमान चालीसा हर एकटा सभी जना भी बोलाचे। हनुमान चालीसा में हनुमंत ने 3 बाप असेलो हमने कळच कौ कया तर शंकर सुवन केसरी नंदन पवन सुत हनुमा। पवन सुत कतर पवननो बेटो शंकर सुवन आणि केसरी नंदन ह्यो हनुमंतने 3 दादा छे। माता अंजनी ह्या ये 3 जना भी दादा भानु एक कथित छे तेनु एक शंकर सुवन कतर एकदा शंकर आणि पार्वती भूलोकने भ्रमणने फिरत तवा था एक जरा कंडाटी कपी असच ते कपेवरनु जर था खेळानु ते सभी भी झाडो झाडोवरती जिगानु कपीनु खेळ देखानच एक छंद तसं सभी भी देखता माता पार्वती आणि शंकर असच तो देखत तवा एक पार्वती मातानं मातृत्व जागृत होच तवा शंकरना संगाट मिलन होच तई वीर्य वाराना मुखांतर वेस्ट होऊन ना कैकम बोली कन वाराना मुखांतर अंजनीना गर्भम घालेलू छे कैकम बोली कम भी एक कथाम छे। पासती दशरथ राजो पुत्र कामेष्टी याग करच ते पुत्र कामेष्टी याग करल तर नाम ती एक खीर वच कौसल्या सुमित्रा आणि कैकेयीन देवासाठी ते 3 जना खीर पीत तवा तिथं एक ठेम खीर खाले पडच तई वेस्ट होऊन ना तो कैकम बोली कन तई वायू लीक रैकन अंजनीना अंजनी शंकरनु पूजा करती असच तो आता शंकरनु पूजा करेलू तीर्थ सेवन करत तिनाम तई खीर पडी तो ही कन अंजनीना गर्भती शक्तिशाली हनुम पैदा हो कैकम भी कतिमवश केसरी नंदन का तर केसरी बापच असच तो ही कन अंजनी आणि केसरी माय बापच छे तो ही कन ह्या हनुमंत इकडे शंकर सुवन कच तिकडे वायू सुत पवन सुत हनुमान कैकम भी बोलाच। हे हनुमंतनु मोंडू देखात ने हमी जरा हनु कतर दाड़ी ते दाड़ीनु भागतनु मट्टू हेलू कतर जरा सुजेननी कवाड़ा छमने तई कसान कया तर हनुमंत पैदा हे पासती एक जरियलने हनुमंत ने भूख लागच भूख लागता मच हनुमंत था माय ने विचारच मने खावान कातर होनु कैकन माय बोलच था हण्णो से देख लाल लाल ती हण्ण लिकन खा जा कैकन लाल लाल हण्णो कैकन माय देखडायल तिना झाडना पासळ सूर्य उदय होतो असच हनुमंत का समजेच ते सूर्य उदय होत ते सूर्यच हण्ण दिसच बहुतेक ये सभी धाट्टा धाट्टा से हण्णो तय हण्ण मस्त बट्टू से तो कम बोली कन तई खावान गयो कैकम भी एक कथाम छे। तो हनुमंत सूर्यने खाये पासती सूर्यने मोंडाम राखीले होतो सूर्यने मोंडाम राखले तम जगत सभी भी अंधारी गई छोड़ी आणि ते जगत अंधारेलने देवतावाने सभी चिंता लागी इंद्रदेव
खागयोश सूर्य कैकम बोलिकन देखे तुडे तर हनुमंत निंगळ्यो तो आणि हनुमंतने आपणा वज्रायुधती एक मोंडान मारेलने हनुमंतनु दाढी फुगीचं सुजीचं आणि हनुमंत सूर्यने ह्यो मोंडामती भार काढ्यो त्यो मारता मच कैकम बी कथाम होवच कहू अशी तर बी हमी ह्या देखा तर हनुमान शक्तिशाली कवानु कड़च हनुमान शक्तिशाली एकत में बुद्धिशाली भी वही सकल विध संपन्न आणि सकल कला निपुण सब्बी विद्या भी हनुमंतने वच्चे काकतर हनुमंत सूर्यकडे विद्या लेलवाला छे हनुमंतने संगीत भी वच्चे ये हनुमंतने ऐकया तर हमी था हनुमंतने हमी दास कैकम बोला रामनो दास हनुमंत दास म्हणजे अति अग्रस्थान हनुमंतनु निस्तु दास एकत्न में हनुमंत भगवान श्री रामनु सेवा करीकन तवने प्रसन्न करीकन आलिंगन करेलू भाग्य हनुमंतनु शे कवडा पुण्यवान हनुमंत स्वतः भगवाननु सेवा करेलवाला आणि स्वतः रामनु सेवा करेलवाला आणि रामने आलिंगन करेलवाला हनुमान जी तैसा हनुमाननु हमी वर्णन कवडू कर्या तर भी कम्मचे सीता मातान रावणन बल्लिकन गये पासती हनुमंत धुंडिकन बल्लिकन येलवाला आणि एकत्र हनुमंत सब्बी सकल विद्या गोत्तसेलवाला मात्र हनुमंतने था एक शाप असच का कया तर हनुमंत सूर्यने निंगळता मच सब्बी देव भी एक जरा वर देच हनुमंतने तवनकडे का असेल शस्त्र द्यायचं एकटा हनुमंतने तू चिरंजीवी अस काही कम बोलायचं ह्यो सब्बी जन मिळीकन तवनकडे काकाहून ते सब्बी बी एक वर द्यायचं मात्र हनुमंत धाट्टो असेल तवा लई किडगेडी असायचं तो हिकन बेजारिकन एक कोंकी ऋषी हनुमंतने शाप द्यायला सकस तारा मदमेनु शक्ती कोण तर जागृत करेल तवाचे तुने याद आवनू तव तुडी तुने याद आवनू ना काही कम बोलिकन तव हिकन हनुमंत सीतामाता धुंडासाठी कैकन समुद्र उडिकन जात तवा समुद्र लंघन करत तवा था जांबुवंत हनुमंतने याद करस कोण जानोता ऐसु मट्टू समुद्र 100 योजन मट्टू समुद्र ऐसु मट्टू समुद्र कोण उडिकन जानो कैकन बोलिकन सब्बी जना एक विचार करत तवा जांबुवंतने तक्षण यादवचे हनुमंत इने करेक्ट व्यक्ती हनुमंतच इने उडिकन जैकन सीतान धुंडेसरका कतर मात्र हनुमंतना मदमेनु शक्ती याद करीकन तवने जागृत करनु को अनु जांबवंतने गोत्तसच तो विकन जांबवंत हनुमंतकडे ऐकन बोलायचं नाही हनुमंत तू ऐस समुद्र लंघन करीकन थातुडी जावान तुने साथ देशे तू माता सीतान धुंडान तुने साथ देशे तारा हत्ती होच ऐ काम कैकन बोलिकन हनुमंतने उत्तेजन दिकन प्रेरणा दिकन तो ना मदमेनु शक्ती जागृत करेल जांबवंत तवा तो शक्ती जागृत हे पासतीच हनुमंत उडिकन लंकान गयेलो ह्या हनुमंत उडिकन लंकान गया सीता मातान धुंड्या ते मुद्रिका द्या अशोकवनम सीता माता असेलो धुंडी काढ्या हे सब्बी भी हमें हनुमंतना कथीम देखाच आणि हाऊच हनुमान चालीसानो का एक अर्थ बोलीच एक श्लोकनु भी एक का अर्थ बोलीच तिना म पूरा हनुमंतना कथे कंडाटी अवश्य हनुमान शक्तिशाली छे बुद्धिशाली छे शूर छे वीर छे ऐसा हनुमंतने हमें पूजा करना थी तई शक्ति हमने बेवन दे बुद्धि हमने बेवन दे आणि ह्या हनुमान चालीसा बोलिकन हनुमंतने हमें जागृत करानो एच्चर तिने हुशार करानो एक तू एवढो शाणो छे तू एवढो बलशाली छे तू लेकिन हमें हनुमंतने हर एक मंत्र श्लोक बोलिकन हनुमंतने हमें
अष्टसिद्धि नवनिधि के दाता असुवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा. हनुमान चालीसा हनुमंतने बोली बोली कन तू एवढो शक्तिशाली शे, तू एवढो शक्तिशाली शे. कैकंत हर एक हमी हनुमान चालीसाना संगाट हनुमंतने याद करानो ऐसू सभी शक्ति तारू शेवा हमारू भी कष्ट परिहार कर कैकम बोली कन. हनुमंत खाचे था शनी देव आवता नहीं. शनीનું સતાવાનું કોને અસજ તે હનુમંતના ગુડીને જાચ હનુમંતનું પૂજા કરે છે, હનુમંતનું વ્રત કરે છે. કસાન કતર स्वतः शनिदेव જ બોલેલ અસજ તારું કોણ પૂજા કરે છે, તુને કોણ સ્મરણ કરે છે, તારું કોણ ગુણગાન કરે છે, હવ તવના નજીક જાતો નહીં કહીકન स्वतः शनिदेव જ હનુમંતને બોલેલું છે. તેનાसाठी જ હમણાં કાતર એક સતાવાનું અથવા એક કાતર ગ્રહગતિ જરા હમારા વીક અશી કતર સતાવતા અશી કતર હનુમંતના ગુડીને જવાનું એક રૂડા અમને. आणि हमी सताये तुडीच कसासाठी वाढ देखनू हमी पहिला बी हनुमंतनु दररोज गुडिंग गईकन एक स्मरण करीकन हनुमंतनु भजन करीकन ह्या हमी शनीन हमार नजीकच ना अयेननी कराम बी साध्य छे. तिनासाठी मी सतावनूच कैकन बोलीकन ग्रहगती पीडा असेल तर जानू कैकन हेव का बी नाही. ऐसा हनुमंत रामने अतिप्रिय, सीता माता बी अतिप्रिय, पूरा तोना परिवारनेच एक प्रिय हनुमान. निस्तु रामनु एकच परिवार नमे सकल भारतीय निवासीवन्ना बी प्रिय हनुमंत. ऐसा हनुम जयंत्योत्सवनु जन्मोत्सवनु सकाळ हमी संभ्रमती सडगरती आचरण करा. आणि हनुमंतनु कवडू साध्यशे तेवढे एक गुणगान बोलिकन हनुमंतना प्रीतने पात्र व्हा कैकम बोलता आजनु हो ह्याने हनुमंतना चरणाने अर्पण करू छेव. हरि ओम.